अहिल्यानगर शहरातील नालेगाव म्युनिसिपल कॉलनीच्या महिलांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। महिलांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी सोनाली रोखले, ॲडव्होकेट अनिता दिघे, अनिता पवार, दिव्या भवार, शारदा भुजबळ, उषा साठे, दुर्गा दळवी, रेणुका वाणे, वैशू कोरडे, रेखा पडोळे, उषा साठे, मुन्ना शेख, प्रणव भगत, अभि साखरे, रमेश साळुंके, करण वाणी, मयूर साठे, दिलीप देठे, ओंकार भवार, दिनेश देठे, प्रेम शिंदे, आकाश पवार आदींची उपस्थिती होती। महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत रोहन चव्हाण, जितेंद्र चव्हाण आणि अविनाश हंस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची घरे आहेत। सदर गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती असून ते अनेक वर्षांपासून अवैध धंदे करून परिसरातील नागरिकांवर दहशत पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। परवाच्या दिवशी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत जी घटना घडली त्या घटनेची फक्त एक बाजू तुम्हाला दिसली, दुसरी बाजू तुम्हाला दिसलेली नाही आहे। तुम्हाला जे ते दिसलंय तर तोडफोड करताना फक्त गाड्या दिसलेल्या आहेत, कुठल्याही दरवाजाच्या आत कोणी गेलेलं दिसलं नाहीये। फक्त गाड्यांची सुद्धा तोडफोड अशी केलेली नाहीये। फक्त त्यांच्याकडे काय होतं तर एक लाकडी फक्त असे काठ्या होत्या, बाकी कुठलंही हत्यार नव्हतं। जर तसं पाहिलं तर दुसरी बाजू जर बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की मारहाण म्हणजे जे यांनी केलेली आहे की रोहन चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी मारहाण केली आमच्या मुलांवर, तर ते मुलं आज सिव्हिल मध्ये हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे। जर ह्यांना खरंच मारहाण झाली असती तर तो व्यक्ती कोतवाली पोलीस स्टेशन अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर, सिव्हिल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण तो 15 मिनिटाच्या अंतरावर एसपी ऑफिसला आला। बरं आला तर आला, तो तिथून आला तो नीटनेटका होता, पण इथं आल्यावर जर बघितलं तर जसं त्याला 4 लोक धरून घ्यावे अशा परिस्थितीत तो वागत होता। म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की याच्या मागचं जे कारण बघितलं तर ह्या लोकांनी आधी आमच्या मुलांवर मारहाण केलेली आहे, त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त त्यांच्या गाड्या तोडलेल्या आहे। आणि जर आता आम्ही एसपी ऑफिस म्हणजे एसपी साहेबांना निवेदन देण्याकरता आलो असता, एसपी साहेब कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले, पण ऍडिशनल साहेब भेटले। ऍडिशनल साहेबांनी एवढी ग्वाही दिली की आम्हाला याच्यातलं माहिती आहे, कारण त्यांच्याकडे कुठेतरी धागेदोरे निश्चितच लागलेले आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आज आम्ही नाही सांगू शकत, पण ज्या मुलांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यातले बरेचसे मुलं हे कोणी पुण्याला होतं, कोणी केमोसाठी बाहेर गावी होतं। आणि जर साहेबांना मी तेच सांगितलं की जर असं खोटे गुन्हे जर दाखल होत असेल तर निश्चितच या मुलांचं नाव काढावं, नाही तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू। कारण काय हे मोगलाई माजलेली नाही आहे। सावकारकी व्यवसायात जर तुम्ही आमच्यावर दहशत करत असाल आणि आमच्या सणांच्या आड येत असाल तर ते खपून घेतल्या जाणार नाही। 2 दिवसापूर्वी नगर शहरामध्ये काही न्यूज व्हायरल होतं ते, पण ती न्यूज नसून ती फक्त नाण्याची एक बाजू आहे। तो जो हल्ला दाखवण्यात आला, एवढा प्रचंड मोठा हल्ला झाला, आम्ही सगळे जखमी झालो, आमच्यावर मोठं संकट आलं, आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं या प्रकारची मागणी रोहन चव्हाण, जितू चव्हाण यांनी जी केलेली आहे ती सरासर या ठिकाणी कुठेतरी डाऊट क्लिअर करते। कारण त्यांनी दाखवताना नाण्याची केवळ एक बाजू दाखवलेली आहे। त्यांनी जे तेव्हा हल्ला होण्याच्या 2-3 दिवसा अगोदर जी लक्ष्मी आईची यात्रा होती त्या यात्रामध्ये त्यांनी खोड घालायचा प्रयत्न केला, देवी थरात अडवण्याचा प्रयत्न केला, त्याला गाड्या आडव्या लावल्या। गाड्या आडव्या लावल्यात नाही तर काय करायचं ते करून घ्या, आम्ही काढत नाही गाड्या। लेडीज त्या टायमाला लेडीज तिथं होत्या, लेडीजनी त्यांना मज्जाव केला, म्हणले की तुम्ही या गोष्टी करू नका, आता ती वेळ नाहीये। पण पुढे त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नाही। सण आहे, उत्सव आहे, देवीची यात्रा, त्यांनी या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ज्यांना जे खोड घालायची होती त्यांनी ती केली। हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जी सीसी फुटेज त्या सगळ्या गोष्टी दाखवली, पण त्याआधी त्यांनी काय कृत्य केलं हे आतापर्यंत कोणाला त्यांनी दाखवलं नाही। याआधी आज आमचे 2 मित्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यातल्या एकाची परिस्थिती नाजूक आहे, त्यांच्या अंगावर वार झालेले साहेब। इथं या गोष्टी कोणालाही त्या गोष्टी जास्त माहिती नाहीये, ते कसल्यामुळं, कारण ते सीसी फुटेज मध्ये नसल्यामुळं। म्हणजे यांनी या प्रकारे त्यांनी एक प्लॅन आखलेला आहे की आपण जो गुन्हा आहे तो करायचा आणि त्यानंतर सीसी फुटेज मध्ये येऊन बसायचं, आणि सीसी फुटेज मध्ये हे बाकीचे मुलं आल्यानंतर यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे। याआधी पण 3 ते 4 वेळा माणूस फक्त त्यांच्या घरापासून जरी गेला तरी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, जो माणूस नगरमध्ये नाही, जो माणूस त्या ठिकाणी त्या परिसरात नाही त्या माणसाचे देखील गुन्ह्यामध्ये नाव घ्यायचे, गुन्ह्यामध्ये अडकवायचे, त्यांच्या
बाबत निवेदन द्यायचे, त्यांच्यावर कारवाई करायला लावायच्या, हे खोटे नाटे गुन्हे दाखवून या लोकांनी त्या ठिकाणी म्युनिसिपल कॉलनीमध्ये उत्मात माजवलेला आहे. आमची मागणी एवढीच आहे की जो गुन्हा जी घटना घडलेली या घटनेची दोन्ही बाजू बघून यामध्ये निष्पक्ष जो न्याय ते यांनी करावा. या ठिकाणी ऍडिशनल साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं. सर्व म्युनिसिपल कॉलनीतले लोक या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही सगळ्यांच्या वतीने निवेदन दिलं की या गोष्टीची योग्य ती शहानिशा व्हावी, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघता यावी आणि हे जे लोक आहेत हे लोक सावकार करून लोकांना दहशती करून लोकांना पार त्यांनी ही म्युनिसिपल कॉलनी सोडायला लावली. अशा लोकांनी इथं फक्त कायद्याचा सहारा घेऊन कायद्याला कुठेतरी कायद्याचा लोकांना धाक दाखवून घाबरवून आपली दहशत माजवण्याचा प्रकार जो तुम्ही हे केलेले. तर या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की निपक्ष न्याय होऊन सगळ्या गोष्टी ज्या आहे, ज्या खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचे खोटे नावं घेतले त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. हे जर नाही झालं तर यापेक्षाही मोठं जन आंदोलन या ठिकाणी SP कार्यालयावर करण्यात येईल. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.